नमस्कार. आरोग्य आणि बरंच काही या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण वटपौर्णिमा याविषयी माहिती पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येत्या 14 तारखेला वटपौर्णिमा आहे. त्या दिवशी मंगळवार आहे. वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे 5:22 पर्यंतचा. आता आपण पूजेसाठी कोणते साहित्य लागणार आहे त्याची लिस्ट पाहू. सर्वात आधी एक ताट घ्या. त्या ताटामध्ये पाण्याने भरलेला तांब्या ठेवा. हळदी कुंकू, फुलं, दिवा, कापूर, अगरबत्ती घ्या. 2 विड्याची पानं घ्या. ओटी भरण्यासाठी खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, बदाम, तांदूळ किंवा गहू घ्या. एक पीस घ्या. तो जर लाल किंवा हिरवा रंगाचा असेल तर उत्तम. त्याचबरोबर 5 प्रकारची फळं देखील घ्या. तुमच्याकडे जर 5 प्रकारची फळं नसतील तर कोणतेही एका प्रकारचं फळ चालू शकतं. या मोसमात आंबे जास्त असतात तर तुम्ही आंबेही वापरू शकता. आता आपलं पूजेसाठी ताट तयार झालं आहे. आता आपण पूजा कशी करायची ते पाहू. प्रथम वडाच्या झाडाला पाणी घालावे. नंतर विड्याचे पान व सुपारी, ओटीचे सामान घेऊन वडाच्या झाडासमोर ठेवावे. 5 प्रकारची फळं देखील ठेवावी आणि दिवा, कापूर, अगरबत्ती लावावा. हळदी कुंकू, फुलं वाहून पूजा करावी. कापसाचे वस्त्र झाडाला बांधावे. नंतर वडाच्या झाडाला धाग्याने 7 फेरे मारावे. मनोभावे प्रार्थना करून सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावावे. आता आपली पूजा करून झालेली आहे. आपण वटपौर्णिमेचे काय महत्व आहे ते पाहू. हा सण ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला असतो. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते म्हणून याला वटपौर्णिमा असे म्हटले जाते. हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात. आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनासाठी वटसावित्री हे व्रत करतात. अशी आख्यायिका आहे की सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे विशेष महत्व आहे. सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य खूपच जास्त असून पारंब्याने त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात. वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड पिंपळाच्या वृक्षाची पूजा करण्याची कल्पना आपल्या संस्कृतीने स्वीकारलेली आहे. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. या कारणाने दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षांना आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वजांनी दैवत स्थान प्राप्त करून दिले असावे आणि ती परंपरा आजही आपल्याला दिसून येते. आमचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगावं. व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.